हाय फ्रेंड्स, कसे आहात? सर्व मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी पाहणार आहोत, जी की अगदी करायला सोपी आणि अगदी थंडावा देणारी आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे स्किप न करता, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे बघा. खूप सुंदर आणि खूपच टेस्टी होते. त्यासाठी आपण अगोदर मसाला बनवत आहोत. मी त्यासाठी पुदिना घेतला आहे, छान धुवून घेतला आहे आणि तो कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. उन्हाळ्यामध्ये थंड थंड प्यावंसं वाटतं आणि एनर्जी पण प्यावंसं वाटतं. पाणी तर प्याच प्या, पण असे पेय बनवून प्या, त्याने खूप छान वाटेल. ही रेसिपी माझी एक पेरेंट्स कम फ्रेंड त्यांनी सुचवली आहे. त्यानंतर जिरे घेतले आहेत मी 1 वाटी, ते पण आपण छान असे भाजून घेणार आहोत. 1 वाटी मी धणे घेतले आहेत आणि 1 वाटी बडीशेप घेतली आहे. छान असं खमंग आपण मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत. त्यांनी सुचवली ही रेसिपी मला. थँक्यू मॅडम. तुमच्यामुळे आज नवीन रेसिपी दाखवायचा योग आला आहे. खूप सुंदर आणि उन्हाळ्यामध्ये अवश्य अशा प्रकारे तुम्ही मसाला स्टोअर करून ठेवू शकता. पूर्ण उन्हाळा तुम्ही कधीही त्याचा वापर करू शकता. छान असं ते खमंग भाजायचं आहे, म्हणजे टेस्ट खूपच छान लागते. अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी सांगायला अजिबात विसरायचं नाही. छान असं आपण ते थंड करून घेणार आहोत. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत. त्यामध्ये साखर पण घालतात, पण आमच्या घरामध्ये साखर आवडत नाही म्हणून मी नंतर घालणार आहे. त्यासाठी मी साखर अगोदर बारीक करून घेतली. त्यानंतर घरात सैंधव मीठ आहे, आम्ही तेच वापरतो, ते घातलं आहे 2 चमचे. काळं मीठ घातलं आहे 1 चमचा. तुम्ही यामध्ये साखर पण ॲड करू शकता. आणि सुंठ पावडर 1 चमचा घातली आहे. तुम्ही अख्खी सुंठ वापरली तरी चालेल. आणि छान अशी आपण त्याची पावडर बनवून घेणार आहोत. आणि जो भाजलेला पुदिना होता तो पण घेतला आहे बघा. किती अशी बारीक अशी त्याची आपण पावडर बनवून घेतली आहे. अशा प्रकारे बनवून ठेवायची आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. काचेच्या बॉटलमध्ये ती छान अशी राहील. तुमच्याकडे नसेल तर प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ठेवली तरी चालेल, पण शक्यतो ओला चमचा किंवा ओला हात लावू नका, म्हणजे ती जास्त दिवस पूर्ण तुमचा उन्हाळ्यापर्यंत तुम्ही त्याचा वापर करू शकता. घट्ट असं झाकण लावायचं आहे बघा त्याचं. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाला टाकण्यासाठी मसाला बनवतो आहोत बघा. मिरच्या घेतल्या आहेत मी, तिखट नाही आहेत ह्या, मध्यम तिखट आहेत. 2-3 मिरच्या घेतल्या आहेत. त्याचे असे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जातं. त्यानंतर मी 1 इंच आलं घेतलं आहे, त्याचं साल काढून घेतलं आहे आणि त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे पीसेस करायचे, म्हणजे छान असं ते बारीक होतं. तुम्ही जेवढे त्याचे छोटे पीसेस कराल तेवढं ते बारीक होतं. आपल्याला बिना पाण्याचं जिरा घातले आहे मी 1 छोटा चमचा. बिना पाण्याचं ती बनवून घ्यायची आहे. त्यानंतर बघा मी दही घेतलं आहे, घट्टसर दही, जे घरचं आहे माझं. दुधाचं लावलेलं आहे मी, साईचं नाही आहे त्याच्यासाठी. त्यानंतर जो मसाला आहे तो घालून घेतला आहे 1 चमचा आणि आपण छान असं ते हलवून घेणार आहोत. तुमच्याकडे रवी असेल रवीने हलवून घ्यायचं. त्यानंतर मी मिरे त्यामध्ये घातले नव्हते, कारण माझ्याकडे मिरे पावडर ऑलरेडी आहे बनवलेली, म्हणून मी त्यामध्ये मिरे घातले नाही. तुमच्याकडे मिरे पावडर नसेल तर तुम्ही त्यामध्ये 1 चमचा छोटा चमचा मिरे पण घालू शकता आणि पावडर बनवताना. आणि छान असं बघा फिरवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हलवायचं आहे बघा. हे बघा, खूप सुंदर उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं पेय. तुम्ही काही नाव देऊ शकता, मठ्ठा म्हणू शकता. असं बनवायचं आहे. तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं आहे तसं बनवायचं आहे. आमच्यात जरा थोडंसं पातळच हवं असतं, म्हणून मी थोडंसं पातळ बनवलं आहे बघा. थोडंसं अजून दही मी ॲड केलं आणि पुन्हा छान असं हलवून घेतले मिक्सरच्या साहाय्याने, म्हणजे त्याचे छान असं एकजीव होईल, एकसारखं होईल. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली जो ठेचा आपण बनवला होता हिरवी मिरची, जिरे आणि आल्याचा, तो त्यामध्ये मिक्स केला आहे बघा.
आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर आपण बारीक चिरून त्यामध्ये घालून घेतली आहे, कारण कोथिंबीर म्हणजे ती पण थंडावा देणारी आहे. हे बघा, छान असं आपलं मठ्ठा तयार झाला आहे. चला तर मग आपण बाउलमध्ये सर्व करूया. नंतर मी त्यामध्ये पिठी साखर बनवली आहे, ती त्यामध्ये घालणार आहे आणि छान असं त्याचा आस्वाद घेणार आहे. बघा, अप्रतिमच. हे बघा, साखर घेतली आहे. तुम्हाला जसं गोड हवं आहे त्या प्रमाणात घेऊ शकता तुम्ही. इथे साखरेऐवजी पत्री खडी साखर वापरली तरी चालेल, ती पण खूप थंड असते. छान असं हलवून घेतले आणि चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.